आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अजिंक्यराव, तुम्ही तो उगाचच राग नका धरू शमिकाचा. अहो, लहान आहे ती. मास्तर लहान आहे म्हणून असं वागायचं का तिने? याच कारणाकरता मी तिला इथे ठेवत नव्हतो, माहितीये मला. बस तिच्यामुळे सगळ्यांना मनस्ताप झाला ना. ठीक आहे, पण ते आली आहे ना, परत आली आहे ना, ते जास्त महत्वाचं नाही का? नका नका, तुम्ही आता चिडू नका तिच्यावरती. चला चला चला. तसं नाही मास्तर. या सगळ्यामध्ये बघा ना, उगाच वृंदला बोललो ना. त्यांची काही चूक नाही याच्यामध्ये. अहो, असू दे असू दे. तुम्ही चला जेवायला चला. जेवणावर राग धरायचा नाही. चला चला या. हा, या 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 चला. वाढू आणखीन. शमिका, जेवायला ये. आली. शमिका येतेच आहे. चला जेवायला सुरू करा. थांब शमिका, तू नाही बसायचं जेवायला. जाते ते कोपऱ्यात उभी राहा जा. अहो सर, तुम्ही. नाही नाही थांबा, तिलाही कळलं पाहिजे ना काय चूक केली तिने. कळलं नाही का तुला? जा कोपऱ्यात उभी राहा. एक मिनिट. शमिका आमच्या घरात आहे की नाही, त्यामुळे आम्ही ठरवू तिला जेवायला द्यायचं की नाही ते. म्हणजे ती काही कोपऱ्यात वगैरे जाऊन उभी नाही राहणार आहे. ती आम्हा सगळ्यांसोबत जेवायला बसणार आहे. अजिंक्य सर, मला माहितीये की तिच्याकडून चूक झाली आहे. तुम्ही रागवलात तिच्यावर, स्वाभाविक आहे ते. पण म्हणून उपाशी राहायची शिक्षा ते काय? ती आम्हा सगळ्यांसोबत आता जेवायला बसणार आहे, हो की नाही बाबा? बस 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 बस. ठीक आहे. नाही बस तू जेवायला. पण जेवण झालं ना की आपण आपल्या घरी जायचं कायमच. काय? हो, असं इथं राहून काही उपयोग नाही तुझा. आजीकडे सोय केली होती ना तुझी, तीच योग्य होती. इथे राहून जे सगळ्यांना मनस्ताप देतेस ना, त्याचा काही उपयोग नाही शमिका. कळतं ना तुला? सॉरी दादा, मी असं परत कधीच नाही करणार. मला इथे राहायचंय. पण मला तुझी खूप आठवण येत होती. मी तुला भेटायला बोलवलं असतं तरी तू आला नसता, म्हणून मी असं केलं. काय? का नसतो आलो मी? शमिका, अगं एकदा तरी म्हणायचंच ना, डाडा तुझी आठवण येते, भेटायला ये. तुम्ही तिच्या बोलण्याची कशाला वाट बघायची? एकदा येऊन जायचं ना, किंवा निदान फोन तरी करायचा आणि सांगायचं की शमिका, मी तुला भेटायला येतोय. अजिंक्य सर, तुम्ही मोठे आहात, तुम्हाला कळायला हवं ना. आपण दरवेळी समोरच्याने बोलण्याची वाट बघायची नसते. अजिंक्य, तुला कळायला हवं ना. काय? नेहमी समोरच्याने काहीतरी म्हणण्याची वाट बघायची नसते. अरे मी काही म्हणत नाही म्हणजे मला काहीच वाटत नाही असं नसतं. अरे अजिंक्यराव,
कर सुरू कर. हा काय का बाळा, सुरू कर, जेवण सुरू कर. बघू आपण नंतर. हा हा. जेवून घे. ओवी डाळ दे जरा. हो. तू मम्माला सुद्धा असंच जाऊ दिलं असणार. शमिका, अजिंक्य साहेब, काय तुझं हे वागणं? हा, तुला आता मी बोर्डिंग स्कूल मध्ये घालतो की नाही बघ. बोर्डिंग स्कूल नको ना डॅडा, सॉरी मी चुकले. अजय डॅडा, तुला माहितीये काय गंमत झाली? आणि शट अप. गंमत झाली? तुला कळतं इथे काय घडलं होतं? मी खूप मोठी चूक केली ना. आपल्याला त्यांना एकत्र आणायचं होतं, पण ते माझ्यामुळेच दूर गेले. आता त्यांचे छान बोलण्याचे, छान वागण्याचे सगळे चान्सेस संपले. अजिंक्य सर, बडीशोप. नका एवढा राग धरून ठेवू शमिकावर. मुलगी आहे ती तुमची, आणि मुळात लहान आहे ती. लहान आहे ती म्हणूनच तिच्यावर नाही चिडलोय मी, स्वतःवरच चिडलोय. कशी फार चुकीचं वागलो मी. थोडा वेळ वाट बघितली असती तर आली असती ना शमिका. त्याच्या आधीच मी चिडलो, ओरडलो तुमच्यावर. असं नव्हतं करायला पाहिजे. आय एम रिअली सॉरी. म्हणजे सॉरी बोलायची खरंच गरज नाही. तुम्ही माझ्यावर चिडलात त्याचं वाईट नाही वाटलं मला, पण तुम्ही शमिकाला शिक्षा करायला जात होतात त्याचं खूप वाईट वाटलं. आणि तिने हे सगळं का केलं हे कळल्यावर सुद्धा अजिंक्य सर, शमिका आजीकडे राहिली काय किंवा आमच्याकडे राहिली काय, तिला तुमची आठवण येणारच. तिला तुम्ही हवे असणारच. दोघे बोलताय. वृंदान ती डॅडाशी बोलायला तयार झाली, म्हणजे डॅडाने वृंदान तिला सॉरी बोललं असणार. माणूस त्याच माणसाशी भांडतो, चिडचिड करतो, रागराग करतो, सॉरी बोलतो. हे सगळं तो त्या माणसाला आपलं हक्काचं मानतो म्हणून करतो, आणि त्याच हक्काच्या माणसाला जीव सुद्धा लावतो. म्हणजे चान्सेस आहेत.
आंटी मग पुढचा प्लॅन काय आहे? पुढचा कसला प्लॅन? अगं असं काय करतेस? आपल्याला वृंदा आंटीला आणि माझ्या डॅडाला एकत्र आणायचंय ना, त्याचा प्लॅन. हा सासूबाई, तुम्ही सुचवा ना काहीतरी. जोड्या लावा हा खेळ खेळत आले का मी आयुष्यभर? हा बाई, माझी मातब्बरी तर जोड्या फोडा अशी होती ना बाई. अहो म्हणजे ते जाऊ दे ग, तुला नाही कळायचं. मी काय म्हणते ओवी, आता वकील साहेबांना परत आणण्याचा प्लॅन मी केला का नाही? हा, मग त्या दोघांना एकत्र आणण्याचा प्लॅन तुम्ही करा ना बाई. असं कसं? आता हा प्लॅन आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे ना. मला काय वाटतं, आता ना म्हणजे त्यांना आपण बोलतं केलं पाहिजे. म्हणजे रोजचे जे विषय आहेत ना ते सोडून त्यांनी एकमेकांशी असं फ्रीली बोललं पाहिजे, है ना? त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. हा मग कसं सांग ना, कसं? हो सांग कसं ते. तर कसं? सुचली 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 आई सुचली. काय 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 इकडे. आई आई आई, पाय गेला बाई, पाय गेला. आई गो देवा, काय हो? काय गेली गो, कोळ गेली पायात गो बाई. अशी कशी अचानक? पाय घसरला माझा. काय? चालताना ग बाई, चालताना घसरला. हा आई 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 गो, आई गो. तो ट्रे द्या इकडे. हा, घे 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 घे. अगं इथं काय ठेवतीस? वकील साहेबांना चहा द्यायचा ना, थंड होईल ना. हो देते, नंतर देते. नंतर कधी सारखा सारखा चहा गरम करायला काय गॅस वर आलाय? मग जा दे जा. अहो मला आधी बघू तर ते तुमच्या पायाला काय झालंय. वकील माणूस आहे, वकील माणूस. वेळेवर चहा नाही ना दिला बाई, कोर्टात खेचतील बाई मला. काही बोलताय तुम्ही, मला बघू दे पायाला काय झालंय. अगं बाई लचकलाय, नुसता लचकलाय. जा चहा नेऊन दे जा, थंड होईल. तू दे जा. नक्की? हो जा. काय काय चाललंय? पण तुम्ही आला नाही का चालायला आज? अहो कसलं चालायला? आज त्यांचा पाय लचकलाय. हा पाहिलं चल कधी? हो. आता चालता चालता. अरे तुम्ही जरा अजिंक्य सरांना चहा देऊन या, मी यांच्यासाठी स्प्रे आणते. हे घ्या. अगं त्यांना काय सांगतेस? आता बाहेर ना आलेत बाई ते. तू दे. ठीक आहे, काय मोठं काम आहे का असं काय? माझ्यासाठी पण पाठव एक कप. हो पाठवते. आलो मी, थांब. झालं, पाठवला चहा. आता बघू मला पायाला काय झालंय. जाऊ दे बाई. हं? अगं म्हणजे जाऊ दे. थोडासा लचकलाय फक्त, जाऊ दे. तुम्ही बसा, मी स्प्रे आणते. ये. काय ग्रॅनी, एक काम दिलं होतं तेही झालं नाही तुझ्याकडून. शमिका, सासूबाई काय आता काय करायचं? अजिंक्यराव मास्तर या. घ्या चहा घ्या. तुम्ही कशाला आणला? वृंदाने मला दिला तुमच्यासाठी म्हणून. मी सांगितलंय तिला माझ्यासाठी आणायला. घ्या चहा घ्या. काय इथे बसून कसला विचार करताय तुम्ही?
नाही काही विशेष काय नाही, असंच एका केसचा विचार करत असतो. केसचा? एका बापाशीच खोटं बोलताय? हा, अहो, एक बाप जेव्हा आपल्या पोरीची काळजी करत असतो, पोरीविषयी विचार करत असतो, त्यावेळेला दुसऱ्या बापाला ती जाणवल्याशिवाय राहत नाही. शमिकाचा विचार करताय ना? हो, शमिकाचाच विचार करतो. आता काय, आता तिचा काय विचार करायचा? आली ना ती परत, मग झालं आता संपलं सगळं. हा, बरोबर आहे तुमचं, पण जे घडून गेलंय त्याचा विचार करत नाहीये मी. बाप म्हणून जरा काळजी वाटते तिची, म्हणून जरा विचारात पडलो होतो. शमिका लहान आहे, पण तशी स्मार्ट आहे ती. हो हो. खोड्या काढते, पण मास्तर धाडशी पण आहे ती. तिच्या धाडसाचं ना कौतुक वाटतं, पण बाप म्हणून जरा काळजी वाटते, भीती वाटते. नाही, साहजिकच आहे, साहजिक आहे. मला एक सांगू का अजिंक्यराव, आपल्या शमिकाच्या बाबतीमध्ये सध्या काय झालंय माहितीये का? ती बिचारी पडली आता एकटी. तिला ना सतत तिच्या अवतीभोवती तिची माणसं हवी असतात, पण तशात तुम्ही सुद्धा तिच्या जवळ नाही. तिच्या आजूबाजूला तिच्या हक्काचा माणूस नसेल ना, तर ती हे असंच करत राहणार, अशीच वागत राहणार ती. बघा तुम्ही कसं असतं. त्या जनरली मुलांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या हक्काचा माणूस म्हणजे त्यांचे आई बाबाच असतात ना. त्यांचे बाबा नसतात तेव्हा त्यांची आई त्यांच्या हक्काचा माणूस असते, आणि त्यांची आई नसते त्यावेळेला त्यांचे बाबाच त्यांच्या हक्काचा माणूस असतो. खरं, तुम्ही जर असतात ना तिच्या जवळ, तर तिने असं केलं नसतं, अशी वागली नसती ती. पण तुम्ही नसताना, दादा तू मला माझ्या जवळ हवाय, अशी तिनं तुम्हाला जाणीव करून देणं, आणि त्यासाठी तसं वागणं, तसं करणं हे स्वाभाविकच आहे. हा, बरं आहे का अजिंक्यराव? आणखीन एक, आता ना तुम्ही घरी जाण्याची घाई करू नका. नाही, ऐका ऐका माझं, राहा इथेच राहा. शमिकाला जरा बरं वाटेल, छान वाटेल तिला, कळतंय का? ऐका मग, या चहा घ्या. मी सगळं व्यवस्थित जुळवून आणायचा प्लॅन केला होता बाई. वृंदात चहा घेऊन जाणार होती तुझ्या डॅडाला, ते बाबा आले ना बाई मध्ये. तिच्या वडिलांना नाही काही काम नसतं. हो, माझ्या बाबांना कशाला बोलताय आता? मग काय तर, ते जर आले नसते ना, वृंदात चहा घेऊन बरोबर गेली असती बाई. द्या इकडे बघू. अगं नको नको नको, बरं वाटतंय मला. त्याला बघितलं ना स्प्रेला, तेवढ्यातच बरं वाटलं बाई मला. असंच मस्करी केली ग. नाही, फार नाही लचकलाय, बरं वाटतंय आता. नको काळजी करू. हा नक्की? बाई आता काय उड्या मारून दाखवू? नाही नाही, ठीक आहे ठीक आहे. काय बोलताय? सावकाश जरा. हो. इतना सन्नाटा क्यों है भाई? अरे आकाश अंकल, आमचा प्लॅन फसला. वृंदाताई आणि अजिंक्य सरांना एकत्र आणण्याचा प्लॅन परत फसला. काय आहे ना, माझ्याशिवाय केलेले तुमचे सगळे प्लॅन फसतातच. त्यामुळे इथून पुढे मला विचारल्याशिवाय कुठलाही प्लॅन करू नका. मोठा आई, रात्रभर विचार करून अजिंक्य सर आणि वृंदाताई यांना एकत्र कसं आणता येईल याचा एक सॉलिड प्लॅन बनवलाय मी. आणि तो प्लॅन आता मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी मला सांग की आपल्या घरामध्ये असा जुनाट मोडकळीस आलेला स्टूल आहे का?
स्टूल मोडकळीस आलेला. नाही हो. ते असू दे ग बाई, ते टेबल आणता येईल आपल्याला. पुढे बोला. शमिका, तू काय करायचं की तुझी एखादी वस्तू घरात कुठेतरी उंचावरती नेऊन ठेवायची आणि ती वस्तू काढण्यासाठी तू वृंदाताईला बोलवायचा आणि वृंदाताईला वर चढण्यासाठी तोच मोडकळीस आलेला स्टूल तू तिला आणून द्यायचं. जशी वृंदाताई वर चढेल तसं तू अजिंक्य सरांना म्हणजे तुझ्या डॅडाला हाक मारायची. तुला कळलं की डॅडा तिकडे येतोय तर अलगद तुझ्या पायाने स्टूलला लाथ मारायची म्हणजे वृंदाताई पडेल. बाई, प्रेमात प्रेमात काय की तोवर अजिंक्य सर तिथे आलेले असतील आणि ते वृंदाताईला पडताना बघून तिला झेलतील म्हणजे ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलेच म्हणून समजा. प्रेमात पडतील की नाही माहित नाही, पण दोघं जवळ येतील. हं, आयडिया तशी चांगली आहे भाऊजी. काय ना बहिणी, माझे प्लॅन सॉलिडच असतात. हम्म. हं?